श्री स्वामी समर्थ. आपल्या आयुष्यात बऱ्याच वेळा असं होतं की खूप कष्ट करूनही आपल्याला हवे तसे यश भेटत नाही. काही नवीन व्यवसाय सुरू केला, काही नवीन शिकायला सुरू केले, तर त्यात पाहिजे तशी प्रगती भेटत नाही. मग कंटाळून ते काम आपण सोडून देतो आणि दुसरा काहीतरी पर्याय निवडतो. तिथेही पुन्हा तेच घडतं. तसेच अपयश, काहीच प्रगती नाही. पण काही लोक त्यात अपवाद ठरतात आणि त्यांना प्रमाणा आणि अपेक्षेपेक्षा जास्त प्रगती आणि यश भेटते. आणि इतके भेटते की त्यांना लोकांची दृष्ट लागेल. हा अनुभव बऱ्याच लोकांना आला असेल. आला नसेल तर किमान आपल्या पाहण्यात तरी तो आलेलाच आहे की कुणीतरी खूप कमी वेळात खूप जास्त यशस्वी झाले, किंवा कुणीतरी खूप कष्ट करूनही हालाकीचे दिवस काढत आहे. त्यासाठी आपण ही गोष्ट ऐकूयात. आपल्याला बांबूचे झाड तर माहीतच असेल. हे झाड इतर झाडांप्रमाणेच पाणी, सुपीक जमीन, सूर्यप्रकाश आणि खतामुळे मोठे होते. पण जर तुम्ही एक बांबूचे झाड सुपीक मातीत लावले, त्याला छानपैकी खत घातले, योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश दिला, तरीही पहिल्या वर्षभरात तुम्हाला ते झाड काहीच उगवताना दिसणार नाही. त्याची तुम्ही पुढे तशीच काळजी घेत राहिलात तरीही ना दुसऱ्या, ना तिसऱ्या, ना चौथ्या वर्षी तुम्हाला त्या झाडाची वाढ दिसेल. पण हेच प्रयत्न जर तुम्ही पुढे चालू ठेवले तर 5व्या वर्षी फक्त 5 ते 6 आठवड्यात तुम्हाला ते झाड 80 ते 90 फूट वाढलेले दिसेल, असे लोक म्हणतात. पण हे खरं आहे का? इतक्या कमी वेळात इतके जास्त वाढ कशी होईल? हो, हे खरं आहे. त्या बांबूच्या झाडाने पहिले काही वर्ष घेतले होते ते आपले जमिनीखालील मुळांचा पाया भक्कम करण्यासाठी. जर त्याला पाया भक्कम करायला इतका वेळ लागला नसता तर त्याची वाढ ही इतर झाडांप्रमाणे कमीच असली असती. पण लोकांना माहीत आहे ते फक्त इतकंच की बांबूचे झाड सगळ्यात लवकर वाढते. आपल्याला शाळेतही हेच शिकवलं गेलं होतं. आता आपण म्हणाल की याचा आपल्याशी काय संबंध? तसे बघितले तर आपलंही असंच काही असतं. आपले खूप सारे स्वप्न असतात की आयुष्यात हे हवे ते हवे, आणि आपण त्यासाठी भरपूर परिश्रमही सुरू करतो, खूप सारे कष्ट करतो, पण त्यातून आपल्याला हवे तसे फळ भेटत नाही. मग आपण विचार करतो की या कामात यश काही आपल्या नशिबात नाही. पण आपल्यात सबुरी कमी पडते आणि आपण त्या कष्टाच्या फळाची फार लवकर अपेक्षा करू लागतो. त्यावेळी आपल्याला हे लक्षात यायला हवे की आपल्या यशाचा पाया भक्कम होत आहे. भलेही आपल्याला त्याचा परिणाम दिसत नसेल, पण भविष्य काळात आपल्याला जे भेटणार आहे त्याची तयारी आपलं नशीब आणि आपले केलेले कर्म आपल्यासाठी करत असतात. एखाद्या कामाची सुरुवात केली आणि आपल्याला यश भेटले तर खूपच चांगली गोष्ट आहे. पण यश जर भेटत नसेल तर लक्षात ठेवा, तुमची परिस्थिती त्या बांबूच्या झाडासारखी असणार आहे. कुठल्याही मोठ्या यशप्राप्तीच्या कामाची सुरुवात नेहमी खूप जास्त कठीण असते. आपली खूप परीक्षा घेतली जाते. बुद्धी वापरून योग्य ते काम करत राहा आणि मग बघा, त्या बांबूच्या झाडासारखे तुम्हाला एकदा कामात यश भेटले की त्याची भरभराटी किती वाढत जाणार आहे हे तुम्हालाही समजणार नाहीये. याचा प्रमाण पाहिजे असेल तर व्हिडिओमधील हा फोटो पहा. विहिरीवरच्या दगडाला ज्या खाचा पडल्या आहेत त्या पाणी ओढ्याच्या दोरीने पडलेल्या आहेत. असे जर आपण कोणाला म्हटलो की दोरीने दगड कापून दाखव तर ते आपल्याला वेडा म्हणतील. पण कुठल्याही गोष्टीसाठी वेळ ही सर्वात मोठी असते. विहिरीवरून रोज पाणी आणणाऱ्या लोकांना त्या दगडात काहीच फरक जाणवत नसतो, पण फरक रोजच्या रोज पडत असतो. कमी प्रमाणात पडत असतो, पण पडत असतो. आणि एक दिवशी त्या दगडाकडे कुणाचे तर लक्ष जाते आणि मग जाणवते की त्या दगडाला फार मोठी खाच पडली आहे. म्हणून मित्रांनो, आयुष्यात कोणत्याही गोष्टीला खचून जाऊ नका. पूर्ण इमानदारीने 100% देऊन आपले कर्म करत राहा. स्वामी सेवा करत राहा. आपल्या प्रत्येकाच्या नशिबात काही ना काही स्वामींनी चांगलेच लिहून ठेवले आहे. गरज आहे ती भक्ती आणि इमानदारीने कष्ट करण्याची.
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संयम पाळण्याची. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये अशी छानशी माहिती घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.